सोळंके, कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन, ॲक्झॉन न्यूरो केअर क्लिनिक आणि ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. आज आपण जाणून घेऊया की सीजर म्हणजे काय किंवा एपिलेप्सी म्हणजे काय, आणि जर आपल्याला सीजर किंवा एपिलेप्सीचा आजार असेल तर तो कशा प्रकारे आपण ओळखावा. तर मेंदू किंवा ब्रेन बॉडीची प्रत्येक हालचाल किंवा प्रत्येक कार्य हे इलेक्ट्रिकल सिग्नलद्वारे घडवून आणतं. जसं ब्रेन इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवतं हाताला, जे हात आपली ऍक्टिव्हिटी करत, जसं की एखादी गोष्ट उचलणे. तर हे ब्रेनचे सिग्नल खूप जास्त प्रमाणात वाढतात एका ब्रेनच्या ठराविक पार्ट पासून, तेव्हा ते एक्सटर्नली म्हणजे फिजिकली बॉडीमध्ये सीजर अशा प्रकारे दिसतात. तर सीजर म्हणजे एका बॉडीच्या एका पार्टची किंवा पूर्ण बॉडीची एक्सेसिव्ह मुवमेंट, हे सीजर असू शकतं, ज्याला आपण कन्व्हल्सिव्ह सीजर्स म्हणतो. किंवा काही वेळासाठी पेशंट स्तब्ध होणे किंवा ओठांची हालचाल होणे असे प्रकारचे झटके असू शकतात, त्याला किंवा सीजर म्हणतो आपण. कॉमनली एक विचारला जाणारा प्रश्न असतो की सीजर आणि एपिलेप्सीमध्ये काय फरक असतो. तर जनरली एक फिट आली तर आपण त्याला सीजर म्हणतो किंवा आयसोलेटेड सीजर म्हणतो. आणि जर पेशंटला बार बार सीजर येत असतील तर त्याला आपण 2 किंवा अधिक वेळा सीजर येत असतील तर त्याला आपण एपिलेप्सी आहे असं म्हणतो. थोडक्यात एक जर फिट आली तर सीजर, मल्टिपल आणि रिपीटेड फिट एपिलेप्सी. आता राहिला प्रश्न की आपल्याला एपिलेप्सी आहे हे कसं ओळखावं. जर बार बार सीजर येत असतील किंवा तर तुम्हाला एपिलेप्सीचा आजार असू शकतो. त्याला तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन योग्य निदान व उपचार करून घेऊ शकता. लक्षात ठेवा, एपिलेप्सीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तज्ञ डॉक्टरांकडे म्हणजे न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे. ज्यांनी सीजर पाहिला आहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करणे, जेणेकरून सीजरचं किंवा एपिलेप्सीचं निदान योग्य प्रकारे होईल. तिसरं, योग्य ते ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट अधेरन्स म्हणजे वेळोवेळी ट्रीटमेंट घेणे हे फार महत्वाचं असतं. धन्यवाद.